स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भातील कितपत होणारे जे व्हिडिओ आहेत किंवा बनवणारे जे व्हिडिओज आहेत, म्हणजे युट्यूबला असणारे व्हिडिओ, नंतर पेपरला येणाऱ्या बातम्या आणि जे काही येणाऱ्या अफवा आहेत, या संदर्भातील हा व्हिडिओ आहे। कारण 6वा आणि 7वा हप्ता हा उद्या येणार आहे, 2 डिसेंबरला येणार आहे, 4 दिवसापूर्वी येणार आहे, या अकाउंटवरती येणार आहे, त्या अकाउंटवर येणार नाही, असे खोटे व्हिडिओ बनवून कितीतरी व्ह्यूज विद्यार्थी आणि इतर जे लोक आहेत ते बघत आहेत। कारण यामुळे काय होत आहे की लोकांना असं वाटायला लागलं की पैसे आज येणार आहे का, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती येणार आहे, वेळापत्रक आलेलं आहे, या संदर्भातील संपूर्ण खोटी माहिती जी आहे ते आपले लोक बघत आहेत, जे आपल्या महिला वर्ग बघत आहेत। आणि यांना सांगायसाठी की खरी किती काय माहिती आहे हे सांगायसाठी हा व्हिडिओ बनवत आहे। आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघा, आपल्याला या ठिकाणी खरीच माहिती मिळणार आहे। आणि आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील, कोणतेही अपडेट्स असेल, कोणतीही योजना असेल, कोणतीही शिक्षणाच्या संदर्भातील असेल किंवा इतर कोणतेही अपडेट्स आपल्या या चॅनलला मिळत राहतील। तर बघा, आपल्याला माहिती आहे महायुतीचं सरकार आलं, या सरकार येण्यापूर्वी 3 ते 4 महिन्यापूर्वी या सर्व योजनांची घोषणा करण्यात आली। लाडक्या बहिणी योजनेची घोषणा करण्यात आली आणि नंतर लाडकी बहीण झाल्यानंतर लाडके भाऊ ओरडायला लागले, नंतर लाडका भाऊ पण सुरू करण्यात आलेले आहे। नंतर यामध्ये आपल्याला 1500 रुपये पर मंथली महिलांना देण्यात आलेला। यात सरकारची घाई होती आणि सरकारने जे अकाउंट आले, जे अप्रूव्हल झाले, ऑनलाईन प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी झाल्या, त्यांना सर्वांना पैसे पाठवलेले आहेत। आता ज्यांना नाही आले त्यांची कडकी झालेली आहे, ज्यांना नाही आले त्यांना या सरकारबद्दलची थोडी संदिग्धता आहे की आम्हाला येणार की नाही। परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे, सरकार महायुतीचं जरी या भरोशावर आलं असेल की लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केलं, यात पण त्यांना नक्कीच यात डोळे पण उघडलेले आहेत त्यांचे आणि त्यांना खरंच जाणीव झाली की या लाडक्या बहिणीने आम्हाला मतदान केलं। याच्या मागचं कारण असं की आतापर्यंतच्या ज्या काही झालेल्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकामध्ये झालेलं मतदान आणि महिलांनी केलेलं मतदान यापेक्षा 6% मतदान हे महिलांनी जास्त केलेलं आहे। त्यामागचं हे कारण आहे आणि त्यांना त्यातून दिसून आलेलं आहे महायुतीला की नक्कीच आम्हाला आमच्या महिला आणि बहिणी ज्या आहेत त्या बहिणींनी आम्हाला खरंच मतदान केलेलं आहे। परंतु या बहिणींचं या राज्यावरती काय कर्ज होणार आहे हे मात्र त्यांना माहित नाही। कारण मतदानाची पेटी आणि मतदानाची स्वतःची पोळी भाजण्याचं काम हे राजकीय लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे। पण राज्यावरचं होणारं जे कर्ज आहे, हे 9000 कोटीचं जे कर्ज, एक्स्ट्रा कर्ज आहेत, आणि त्यातही पुन्हा भर म्हणून कसं, तर आपल्या महिलांना किंवा आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांना पुन्हा एक त्यांनी सांगितलं की आम्ही आता 1500 रुपये आतापर्यंत देत होतो, पण आम्ही महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला 2100 रुपये देऊ। आधीच 1500 रुपये प्रमाणे जर 3 कोटी महिला आहेत, त्यात 45,000 कोटी म्हणजे 1500 रुपये प्रमाणे जर आपण केलं तर 45,000 कोटीचा हा भार आपल्या या राज्याच्या तिजोरीवर पडणार होता। आणि त्यात आता पुन्हा 2100 रुपये झाले। यानंतर 2100 रुपये झाल्यानंतर आता मात्र प्रश्न आलेला आहे, कारण जो 6वा आणि 7वा टप्पा जो टाकायचा आहे, त्यात यांचं अजून घर बरोबर साजलेलं नाहीये, यांचं बरोबर अजून परिवार थाटात, म्हणजे बरोबर अजून त्यांचं सेटल झालेलं नाहीये की नेमके मुख्यमंत्री कोण बनणार आहे, गृहमंत्री कोण बनणार आहे, ही खरी वास्तविकता आहे। या सर्व गोष्टी झाल्यानंतर, या सर्व गोष्टी जेव्हा क्लिअर होतील त्यावेळेला हा हप्ता टाकला जाणार आहे आणि ठरवला जाणार आहे। त्यातही पुन्हा प्रॉब्लेम असा आहे की वित्त आयोगाने, वित्त जे कमिटी आहे आणि समिती आयोग आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की हा जर 2100 रुपये जर आपण यावरती या महिलांना देऊ कल्याणकारी योजनेच्या नावाने, तर या आधीच महिलांवरती खर्च होणारा 90,000 कोटींचा जो खर्च आहे, इतर ज्या योजना आहेत त्या योजनांवर 90,000 कोटी खर्च राज्याचा होत असतो। आणि त्यात फक्त एका योजनेसाठी लाडक्या बहिणीवर जर आपण 2100 रुपये प्रमाणे जर खर्च केला तर हा 50,000 कोटीचा आकडा पार होईल आणि राज्याकडे तेवढं उत्पन्न नाहीये। हे लक्षात घ्यायचं आहे। एक साधं उपाय सांगतोय लाडक्या बहिणींना आणि जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना, की आपण 200 रुपये रोजी जर कमवत असेल तर आपला खर्च आपण 400 दाखवत आहे, म्हणजे उत्पन्न आपला 200 आहे आणि रोज आपण खर्च करतो 400 रुपये, म्हणजे 200 रुपयाचा आपला तुतवडा पडत आहे। सेम त्याच पद्धतीने त्याच सारखं हे राज्याची तिजोरी आहे, कारण राज्याचं उत्पन्नच तेवढं नाही, परंतु लाडक्या बहिणीच्या एका योजनेमुळे 50,000 कोटीचा जो खर्च असणार आहे तो राज्यावर भुर्दंड पडणार आहे, तो कर्जाचा बोजा मात्र होणार आहे। आणि यामुळेच आपल्याला दिसणार आहे की आपल्याला गॅसच्या किमती वाढलेल्या दिसेल, आपल्याला लसण अद्रक वाढलेला दिसेल, ह्या इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या वाढलेल्या दिसतील, अजून तुमच्या तिकीट्स वाढलेल्या दिसेल,
इतर सर्व नंतर तुमचं सोयाबीनचं तेल वाढलेलं दिसेल. ह्या संपूर्ण ज्या बाबी आहेत ह्या कशामुळे झाल्या, त्या लाडके बहिणी योजनेमुळे झालेल्या आहेत. त्यामुळे आवर्जून लक्षात घ्यायचं आहे लाडक्या बहिणींनी की हे जे हप्ते आहेत हे जेव्हापर्यंत सरकार बसणार नाही आणि यानंतर जेव्हापर्यंत वित्त कमिटीमध्ये या सर्व गोष्टी चर्चा केली जाणार नाही, म्हणून एक लक्षात घ्यायचं आपल्याला की पोस्टाच्या अकाउंटमध्ये हे येणार नाहीये, म्हणजे आपले जे पैसे आहेत ते पोस्टाच्या अकाउंटमध्ये येणार नाही असं पण सांगितलं जातं. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यातून ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, ज्यांनी इतर योजनेचा पण लाभ घेत आहेत, अशा संपूर्ण महिलांचं जे आहे त्यातून ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे भेटले त्यांचं त्यातून मात्र हे लाडक्या बहिणी कट केले जाणार आहे. कारण एवढा पैसा सरकारकडे कुठूनच येणार नाही, एवढा टॅक्स शिवाय पर्याय नाही. सर्वात जास्त टॅक्स जर लावला जाईल लाडक्या बहिणीला देण्यासाठी तर तो फक्त दारूवरती लावला जाणार आहे. आणि हे संपूर्ण परिवार उद्ध्वस्त करण्याचा एक डाव यातून दिसून येत आहे, ज्यातून जे दारुडे लोक असतील ते आपल्याच फॅमिलीतले असणार आहे आणि तो टॅक्स मात्र आपल्याच घरून जाणार आहे, कारण आपणच सर्व ते पैसे देणार आहोत, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. म्हणून जो कोणीही व्हिडिओ बनवत असेल किंवा जो कोणी तुम्हाला सांगत असेल की वेळापत्रक आलं, आज पैसे टाकणार आहे, उद्या पैसे टाकणार आहे, आज 15 जिल्ह्यांमध्ये आले, उद्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये आलाय, अजूनपर्यंत कोणत्याच बहिणींना 6वा आणि 7वा हप्ता टाकलेला नाही शासनाने, कारण अजूनपर्यंत सरकार बसलेलं नाहीये. नेमकं मुख्यमंत्री कोण आहे अजूनपर्यंत यांचं ठरलेलंच नाहीये. त्यामुळे सध्या तरी डोक्यात विचार आणू नका, ज्या वेळेला ते पैसे येईल त्यावेळेला सर्वांच्या अकाउंटमध्ये येणार आहे. म्हणून खोट्या व्हिडिओला बळी पडू नका, यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आणि खऱ्या अपडेटसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.